श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी आहे होळी. तर मैत्रिणींनो, तुमच्या मुलांवरून होळीच्या दिवशी एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे. मुलगा असो मुलगी असो, त्यांच्यावरून ही एक वस्तू तुम्हाला या दिवशी ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून सर्व संकट दूर होऊन त्यांची प्रगती होईल. तसेच त्यांच्या आयुष्यातील अडचणी काही असतील, काही समस्या असतील तर त्या सर्व दूर होतील व अतिशय प्रगती होईल. अतिशय बघा प्रभावी असा हा उपाय आहे. कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे ते मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, सर्वात आधी म्हणजे होळी आणि पौर्णिमा ही एकाच दिवशी आहे. तर या दिवशी बघा आपल्याला आपल्या मुलांवरून, मुलगा असो मुलगी असो, त्यांच्यावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. होळी या दिवशी बघा, शुभ दिवशी तुमच्या मुलांवरून ही वस्तू तुम्हाला ओवाळायची आहे आणि ती टाकायची आहे आणि फरक नक्की बघा नक्कीच तुम्हाला जाणवेल. तर बघा, होळी झाली की दुसऱ्या दिवशी असतं ते म्हणजे धुलीवंदन. तर मैत्रिणींनो, होळी हा सण मराठी महिन्यातील वर्षातील सर्वात शेवटचा सण असतो व तो अतिशय मोठा व पवित्र असा सण मानला जातो. त्यामुळे जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा हा बघा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी अगदी कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. ही वस्तू आणून ठेवायची आहे व ती वस्तू तुम्हाला मुलांवरून तुम्हाला ओवाळायची आहे. मुलं मोठी असतील किंवा लहान असतील तरी हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. त्याचबरोबर अगदी लहान बाळ असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता. हो, परंतु यासाठी मूल तुमच्या जवळ बघा हवीत, लांब असतील तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही. म्हणजेच काय, तुमचं मूल जर शिक्षणासाठी कुठे बाहेर असेल तर करू शकत नाही. तर बघा रात्री होळी पेटण्याआधी तुम्हाला ही वस्तू ओवाळायची आहे. तर ती वस्तू जी आहे आणि ती म्हणजे काळे तीळ. हो मैत्रिणींनो, काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते काळे तीळ तुमच्या उजव्या हातात मुठभर बघा, हे काळे तीळ मुठीत घ्यायचे आहेत आणि अगदी मुठभर घ्यायचे आहेत आणि मुलांना जमिनीवर बसवायचं आहे. व त्याचबरोबर अगदी बघा, तुम्हाला 2 मुलं असतील तरी बघा पहिल्या मुलावरून ते तीळ ओवाळायचं, नंतर तेच तीळ दुसऱ्या मुलावरून ओवाळायचं आहे आणि नंतर ते तीळ कागदात बांधून बघा तुम्हाला घ्यायचे आहे आणि होळी पेटल्यावर कागदाच्या पुडीत तुम्ही बांधून ठेवा आणि त्यानंतर होळी पेटल्यावर त्या अग्नीत टाकायचे आहे. त्यामुळे मुलांवरील सर्व अडचणी, संकट, गरिबी, दरिद्री सगळं काही दूर होईल. त्याचबरोबर त्यांची प्रगती होईल, त्यांचं रक्षण देखील होईल. परंतु हा उपाय अगदी श्रद्धेने करायचा आहे. हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येत असतो. तसेच हा उपाय आईने किंवा वडिलांनी केला तरीही चालणार आहे. फक्त उपाय नक्की करा, त्याचा लाभ नक्की होईल. तर बघा, तुम्हाला आईला जर काही प्रॉब्लेम असतील, काही अडचण असेल तर वडिलांनी करा. वडिलांनी करणं शक्य नसेल तर आजी, काकी, घरातील इतर व्यक्तींनी केला तरीही चालेल. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुमच्या मुलांची प्रगती होईल. त्यांचे बघा काही समस्या असतील, अडचणी, दोष, नजरबाधासारखे दोष असतात, कटकटी करत असतात, चिडचिड करत असतात, तर ती नक्कीच दूर होतील आणि तुमच्या मुलांची प्रगती होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.